अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरामध्ये भाविकांना झालेल्या अमानवीय मारहाणीचे तीव्र पडसाद करवीर तालुक्यातील परिते गावामध्ये उमटले. आपल्या ग्रामस्थांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ संपूर्ण गाव एकवटले असून पुजाऱ्यांनी भाविकांची बदनामी केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र असा संताप व्यक्त केला. ज्योतिबा डोंगर येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना आणि पुजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. यावेळी पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण करण्यात आली. मात्र ही घटना घडल्यानंतर संबंधित भाविक मद्यधुंद अवस्थेत होते असा दावा पुजाऱ्यांकडून करण्यात आला होता. पुजाऱ्यांचा हा दावा खोटा असून ग्रामस्थांची विनाकारण बदनामी करण्यासाठीच हा बनाव रचला गेल्याचे परिते ग्रामस्थांचं म्हणणं आहे. भाविक मद्यधुंद होते हे सांगून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले आहेत. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना अशा प्रकारे मारहाण करणे ही ज्योतिबाच्या चरणी निंदनीय घटना आहे. डोंगरावर पुजाऱ्यांची अरेरावी वाढत असून सामान्य भाविकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आम्ही शांत बसणार नाही. परिते येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेतला की पुजाऱ्यांनी केवळ मारहाणच केली नाही तर खोटे आरोप करून गावाचे नाव मलिन केलं आहे. जोपर्यंत या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई होत नाही आणि पुजाऱ्यांची ही वृत्ती सुधारत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. भक्तीच्या ठिकाणी शक्तीचा वापर करून भाविकांना जोडपून काढणे आणि वरून त्यांच्यावरच खोटे आरोप करणे हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा परिते ग्रामस्थांनी दिला आहे. या चांगल्या उत्साहाच्या काळात आपल्याला गाव म्हणून एका वाईट घटनेला सामोरं जायला लागते. त्याबद्दल आपल्याला प्रथमतः या गोष्टीचा मी निषेध करतो. काल आपण भल्या उत्साहात आपण गेली 10-15 वर्ष यात्रेचा उत्सव साजरा करतो. यात्रेच्या पहिल्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात ज्योतिबाच्या चरणी लीन होऊन तिथनं आपण आपल्या कार्तिकीशी पूजन करून आपल्या गावात त्याचं परत आणतो आणि आपल्या उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात करतो. या इतक्या वर्षाच्या काळात आपण जे काही एवढा उत्सव मोठ्या प्रमाणात केला त्यावेळेला आपल्या गावातून मला अभिमान वाटतो आमच्या गावाचा की कधीही अनुचित प्रकार आम्ही कुठे बाहेर जाऊन केलेला नव्हता. आणि कालचाही दिवस त्याला अपवाद फक्त आणि फक्त त्यांच्या एका चुकीमुळे झाला. कालची परिस्थिती बघता काही गोष्टी आम्हाला कळायला वेळ गेला. मोठ्या उत्साहात चाललेला कार्यक्रम त्याचं गालबोट लावण्याचं काम तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांच्याकडनं झालं. मुळातच या गोष्टींचा आज मुख्य दिवस यात्रेचा असताना आपल्या गावातलं आनंदाचं वातावरण असताना ह्या प्रकारात जाऊ नये आमच्या इच्छा होती. पण आज जो काही प्रकार आमच्या पत्रकातनं छपून आला, गंभीर असे आरोप आमच्या गावातल्या मुलांच्यावर आणि युवकांच्यावर लावले गेले. दारू पिऊन धिंगाणा घातला, पुजाऱ्यांची छेड काढणे, महिलांची छेड काढणे असे गंभीर आरोप आमच्या मुलांच्यावर आणि आमच्या ग्रामस्थांच्यावर केले. असा कुठलाही प्रकार आमच्याकडनं तिथे घडलेला नाही. या गावचा प्रमुख नागरिक या नात्यानं या संपूर्ण ज्यांनी ह्या गोष्टीचा या पत्रकातनं ज्यांना ही बातमी समजली असेल त्यांना मी कळवू इच्छितो, असा कोणताही अनुचित प्रकार माझ्या ग्रामस्थांच्याकडनं घडलेला नाही याची मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. आणि प्रथमतः ही गोष्ट त्यांनी विचारपूर्वक ही पत्रकाला द्यायला पाहिजे होती. कारण काल सुद्धा आमच्या दोघांच्या तिथल्या स्थानिक प्रशासनाने आमच्या चर्चा झाल्यानंतर असं ठरलं होतं की झाला हा प्रकार गैरसमजातनं झालाय आणि त्याच्यावर वाढीचार न लावता आपण ही सामोपचाराने भेटूया आणि त्यावरच आम्ही ठाम होतो. त्यांनीही ठाम होते. पण त्यांनी जी पत्रकबाजी केली त्यात जे आरोप केले हे आम्हाला अपेक्षित नव्हते. तेव्हा ह्या सर्व गोष्टींचा या सर्व आरोपांचा मी खंडन करतो. आणि ह्या काल जे काही घटना आमच्या ग्रामस्थांच्या बाबतीत घडली, आराध्य दैवत आहे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे, तिथं असे अनुचित प्रकार भाविकांच्या बाबतीत होत असतील तर ते निंदनीय आहे. आणि ह्याच कारणासाठी मी या गावचा प्रमुख या नात्यानं आणि या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या गोष्टीचा निषेध करतो. आणि येत्या काळात जे काही त्या प्रशासनाला किंवा प्रशासनाला आम्ही संविधान मार्गाने आम्हाला जे काही गरजेचे असतील ते सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. आम्हाला माहिती मिळाली. आम्ही मगाशी म्हटलं तसं वेळ झाला, नेमकी घटना काय घडली होती याचं मूल्यांकन करायला आम्हाला वेगळं. पण त्यात कुठली इतुसभरही चूक आमच्या ग्रामस्थांची नव्हती. जे काही चुकीचं घडलं ते त्यांच्याकडनं वर्तन घडलं आणि त्यातनं झालेला हा सगळा प्रकार आहे. आणि त्यातही त्यांनी जे आमच्यावर जबरदस्ती केल्याचा प्रयत्न केला त्यातनं आम्हाला ते काही गोष्टी तडजोडी म्हणून आम्ही स्वीकारावं लागल्या. आम्ही तिथं माफीनामा दिला. त्याचा अर्थ कारणच असं होतं की तिथं परिस्थितीच अशी बनवली होती. आमच्यासारख्या प्रमुख माणसांना सगळं त्यांनी बंदी बनवलं की तुम्ही इथनं आम्हाला ती पोरं आणल्याशिवाय इथनं सोडायचं नाही. आमची जबाबदारी होती. आमची गावातली 100-500 पोरं तिथं होती. लहान पोरं, शाळेला जाणारी मुलं सुद्धा मोठ्या उत्साहात तिथं आली होती आणि त्यांना शोधायला ती पळत होती सगळीकडनं.
आणि अशा वेळेत आम्हाला जे काही उचित वाटलं, आमच्या सगळ्या ग्रामस्थांची सुरक्षा महत्वाची होती, त्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला आणि तडजोडीचा मार्ग स्वीकारून आम्ही त्यांना कमीपणा घेऊन त्यांना सांगितलं आम्हीच माफी तुमची मागतो, आमच्याकडून चूक घडली अशी आणि आम्हाला इथनं जाऊ द्या. आणि तेव्हा आम्ही त्यांच्याकडे ते लिहून दिलं. पण याचा अर्थ असा तुमच्या सगळ्यांचा आरोप मी त्यांचं मान्य करतोय असा नव्हता. त्यावेळेची ती तडजोड होती आमच्या गावच्या लोकांची आणि आमच्या सगळ्या मुलांची सुरक्षा महत्वाची होती. त्यावेळेला आम्ही तो पर्याय दिल्यानंतर मार्ग होता. आणि त्यांनी जे काही आरोप केले त्यापैकी एक प्रमुख आरोप असा आहे की तिथं दारू पिऊन दंगाना घडला. मोठी हास्यास्पद गोष्ट आम्हाला ग्रामस्थांना का वाटते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपली यात्रा सुरू झाल्यापासून आपण यात्रेचे 3 दिवस आपली ग्रामपंचायत गेली 15 वर्ष सातत्याने, ह्याच वर्षी म्हणत नाही, गेली 15 वर्ष सातत्याने एक नोटीस काढतोय आपल्या गावात. आपलं गाव एवढं व्यापारी केंद्र असताना सुद्धा आमच्या गावात जेवढे बार असतील, मटण दुकान असतील, हॉटेल असतील, त्यांना आपण लेखी आदेश काढतोय, नोटीस देतोय की या 3 दिवसाच्या काळात यात्रेचा उत्साह आमच्या मोठ्या स्वरूपात होतोय. या 3 दिवसाच्या काळात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मद्य विक्री, दारू विक्री किंवा मटण व्यवसाय विक्री किंवा मटणाची दुकान किंवा हॉटेल सुद्धा चालू ठेवता येईल. आणि त्याचा हा पुरावा आमच्याकडे आहे. आणि तो जो त्यांनी आरोप केला की आमची पोरं तिथं दारू पिणे, आम्ही जर आमच्या गावचं पावित्र्य राखायसाठी जर आम्ही दारू बंदी करत असेल तर तुमच्यासारख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत मूळ स्थान असणाऱ्या ठिकाणी आम्ही दारू पिऊन दंगा करीन द्यावा. एवढं साधं लॉजिक त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. त्याने आरोप करताना सुद्धा आमच्यावर गंभीर आरोप केले. आम्ही या सर्वांचा या आरोपांचं खंडन करतो आणि या प्रशासनाचा तिथल्या स्थानिक त्या ज्यांनी तिथं आम्हाला या गोष्टींवर अशा परीचे वागणूक दिली त्यांचा जाहीररित्या निषेध करतो आणि थांबतो. धन्यवाद. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.